हे आमले आळू. अरे जर आळू घे. नीट पिल्याशिवाय ना किकच बसत नाही. तुझी किक आहे ना कधी कधी लय महागात पडते आपल्याला माहिती आहे ना. लय म्हणजे लय महागात पडते. अरे महागाचं काय घेऊन बसला. सागर बिल भरणार आहे आज. सागर बाय हॅपी बर्थडे सागर बाय. अरे बर्थडे नाही इन्क्रीमेंट झालंय माझं. हा मग तेच ते हॅपी इन्क्रीमेंट ब्रो. हे आता नेक्स्ट पार्टी कोणाची आहे रे. अरे भाई मयूरचा बर्थडे आहे ना. मग तर काय जंगी पार्टी पाहिजे आपल्याला. नुसती सुकी सुकी पार्टी नाही पाहिजे. ए तो पित नाही म्हणून काय आलं. आपण तर पिणार ना भाई. काय रे माहिती. अरे बस क्या जंगी पार्टी करू आपण. बस क्या यार अपना भाई जवानी में एंट्री मारने जा रहा है. पार्टी तो बनते ना भाई. चला आम्ही निघू का मग. चलो. गाडी कोण चालवणार आहे. गाडी मी चालवणार आहे भावा. अजून कोण चालवणार आहे. ए आम्या तू ऑलरेडी लई जाम वाटतोय. एक काम कर तुझी गाडी लाव इथंच आणि कॅबनी जा. ए यार कॅब कधी बुक केली का मी आयुष्यात. कॅबने जा म्हणतोय. ती कशी बुक करायची ते मला माहीत नाही. अरे मी बुक करतो. मी माझ्यासाठी बुक करणारच आहे. तू जा भावा कॅबनी. पण मला गाडी चालवता येते. किती पण टाईट असलो ना तरी पण मी गाडी बरोबर चालवू शकतो. लक्षात घे. तुला गाडी चालवायला कोणी शिकवली. आणि आपल्या ग्रुपमध्ये दारू पिऊन घरी कधीच न पकडला आणणारा मीच आहे एकटा. हे लक्षात ठेव. तू तर 90मध्ये पकडला जायचं. मला शहाणपणा शिकवायला. चल जा. आईला अखेरने स्वतःला शहाणा समजतो रे. स्वतः वर्षातून 10 वेळा इन्शुरन्स क्लेम करतो आणि मला शहाणपणा शिकवतोय. आमले पहिलं टाकलंय तू. आईला सॉरी. ओके ना. ए यार मी ओकेच रे. हात काढ. मला अख्खा खंबा दिला ना तर मी ओकेच असणार आहे. समजला ना. तुम्ही जेव्हा बिअर प्यायचे ना तेव्हा मी कॉकटेलच्या पार्ट्या करतो. लक्षात ठेव. आणि तुम्ही जेव्हा ना बस 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 चल हळू चल. काय रे घरी कोणाच्या कळालं. तो आमल्या बोलत होता ना. त्याच्यावर कुठं विश्वास ठेवतो. तो एकदा टाईट झाला ना तर काही बडबड करतो. एकदा आम्ही गोव्याला गेलो होतो. समुद्राच्या लाटांबरोबर भांडणं करत होता. अख्ख्या रस्त्याने भांडणं. आमले हळू चालू. मार्केट रोड आहे. अरे नॉर्मल स्पीड आहे हा. 80-90 हा नॉर्मल स्पीड आहे. ते पण या रोडला. शिवते तुला ना जास्त झाली आहे म्हणून तुला असं वाटतं. मला- नॉर्मल स्पीड आहे हा. हळू चालू रे आपण. इथं काहीच नाही. आम्ही डॅमला गेलेलो होतो कोंबडी घेऊन. 1-2 पॅक मारले. कोंबडी बनवायला घेतली. भाई आय लव्ह चिकन करून करून चिकनला काय हात नाही लावून दिलं त्याने. अरे उपाशी पार्टी करायला लागली. नुसतं चकना खाऊन आलोय. एकदा आम्ही चांदणी चौकात बस स्टॉपला प्यायला बसलो होतो. गर्दी होती म्हणून 60-60चे पॅक भरले. नंतर आठवलं पाण्याची बॉटल आणलीच नाही. तसेच मारले. अख्ख्या रस्त्याने त्यांनी जो धिंगाणा घातला काय सांगू. आमले दे इकडे मी पेटवतो. आमले दे थांब रे इकडे. जरा मी पेटवतोय ना. अरे दे इकडे पेटवतो मी. दे ना इकडे. अरे थांब ना, दे इकडे. अरे ऐक माझं. ऐक दे इकडे. गण्या पळ गाणे पळ. पळ पळ आमले पळ पळ पळ.
अरे काय चुत्यापा करून ठेवला आपण, आठवते का तुला? आपण तू चुत्याप्या करून ठेवलायस. चुत्या. म्हणजे मी एकट्या जबाबदारी असा घ्यायला? अर्थात. गाडी कोण चालवत होतं काल? तू ना. चुत्या कोण? तूच ना. डान्स करत होता का ते स्टेरिंग फिरत होतं तेच कळत नव्हतं. वायफर फिरवल्यासारखा डान्स करत होता 90च्या गाण्यासारखा. पण गाडीमध्ये तू पण बसला होता मित्रा, तू पण तेवढाच जबाबदारी आहे, लक्षात ठेव. शांत हो. काही होणार नाही. नको टेन्शन घेऊ. गणे आपण काही दिवस ना कुठेतरी बाहेर निघून जाऊ. तुला सांगू का, आपण जर बाहेर गेलो ना तर आपल्यावर पहिला डाऊट आहे. आपण एक काम करू, आपण इथंच थांबून बघू काय होतं. फक्त एक काम कर, गाडी बाहेर घेऊन जा आणि रिपेअर करू ना. गाडीला काय नाही झालं. आणि असं कसं होईल? चल बघू. मला एक सांग, आपण जर त्याला उडवला असता तर तो उडून पुढे गेला असता ना, तो मागं कसं गेला? आपण पुढे चाललो होतो, मग ओढून तो मागे गेला. अरे पण आपण त्याला उडवल्यावर तो पुढे जायला पाहिजे ना, तो मागं कसं गेला? अरे आपण त्याला डॅश केला, मग तो मागे गेला. अरे पण आपण त्याला पुढे उडवला असता तर तो मागं गेला असता. नाही मला एक सांग, आपण त्याला उडवला असता तर तो पुढे गेला असता ना, तो मागं कसं गेला? अरे आपण त्याला उडवला असता, हा तो पुढे गेला असता. बरोबर. मग ते जणांना आपण उडवलं तर पुढे गेला, पुढे तो मागं पडणार ना, उडून जाणार ना मागं. अरे पण मागं कसं जाईल? उडवल्यावर माणूस पुढे उडतो ना. अरे आपली गाडी मुव्हिंग होती, मग आपण पुढे गेलो, मग तो मागं गेला. अरे पण आपण तर जागेवरच थांबलो ना. चायला माझं डोकंच चालत नाही. एक लिंबू सरबत बनव का? मला पण एक सांग. लिंबू सरबतने काय नाही होणार, आपण जाऊ. हे सरबत राहू दे. गण्या, माझं समोर लक्ष होतं यार. फक्त 1 सेकंद मी सिगरेट पिण्यामध्ये लक्ष घातलं असं. तेवढ्या वेळात असं काय होणं शक्य वाटत नाही रे मला. आणि झालं जरी ना तरी एखादा इंजर्ड होईल रे, डायरेक्ट मरेल कसं काय? अरे पण मेला जरी असता ना तरी त्याच्या अंगावरून गाडी गेल्याचं आहे ना, काहीतरी निशाण राहायला पाहिजे ना राव. हा ना यार, साधा डेंट नाही आलाय. कसं शक्य आहे? तो बघ ना. कसला बोरटा आहे रे. आमले, अरे हा तर तो कालचाच पोरगा आहे. अरे भूत आहे. अरे भूत कसलं? अरे दिवसा डोळ्या मंदिरातून भूत बाहेर येणार आहे काय? अरे तो कालचा पोरगा आहे. अरे गण्या, अरे गण्या म्हणजे आपण त्याला उडवलंच नव्हता. तो तिथे दारू पिऊन पडला असणार आहे. आणि आपल्याला वाटलं, अरे म्हणजे आपण काहीच नाही केलेलं. चायला या बेवड्याने साल्याने झोप उडवली यार. तो जिवंत आहे, आपल्याला काय टेन्शन आहे मग? अरे तो आता पण पितोच आहे. त्याच्या आईला घोडे लावतो, थांब आता. अरे आमले नीट नको मारू, हळू. अरे अरे आमल्या थांब. इकडे, अरे आमल्या इकडे, थांब. इकडे इकडे. आमल्या थांब. ऐक 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 आमल्या ऐक ऐक.
सकाळच्या पर्यंत दारू पितो, लाज वाटते का आमले तुला? ऐक, अरे तिकडे काय बघतो? आमले ऐक. तुझ्यामुळे ना कपाळात केल्यात अरे आमच्या. बाबा ऐक ना. सारा पोलिसांचं एवढं टेन्शन आलं ना, सारा सगळं सामान मन बांधून ना मी पळून त्याचं डायरेक्ट फक्त आमले ऐक, ऐक. आमले ऐक, ऐक, ऐक. आमले ऐक. आमल्या तुला जास्त झाली आहे माझ्यापेक्षा. आमले ऐक, आमले ऐक. तुला जास्त झाली आमले. हळू जरा आमले, हळू. ऐक, 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 ऐक. आमले ऐक. घाल तुझी. आमल्या बघितलेस काय केलेस तू? आमल्या तुला पिलर कशातच भान राहत नाही. बोललो होतो तुला तुझी दारू एक दिवस घात करणार तुझा. आज काय केलंस बघ.